टीएटी सक्ती रद्द करण्यासह प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यावर, 100% शाळा बंद, विराट मोर्चा तीव्र आंदोलनाचा इशारा. प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आज दिनांक 9 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले. राज्यव्यापी शाळा बंद सामूहिक रजा आंदोलनाचा धुळे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक व मनपा शाळेतील शिक्षकांनी 100% शाळा बंद ठेवून सामूहिक रजा घेत आंदोलनात सहभाग नोंदविला. त्यानंतर विराट मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले. आंदोलनादरम्यान शिक्षकांनी सेवेत कार्यरत शिक्षकांसाठी टीएटी परीक्षा रद्द करणे, 15 मार्च 2024 संच मान्यता, शासन निर्णय रद्द अथवा सुधारित करणे, बीएलओचे काम शिक्षकांऐवजी इतर शासकीय कर्मचाऱ्यांकडे सोपविणे, टीईटी व सीईटी संदर्भात 14 मे 2026 चे पत्र मागे घेणे, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचा वाढता भार कमी करणे, तसेच टीईटी प्रकरणी शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी किंवा 2013 पूर्वी सेवेत लागलेल्या शिक्षकांना सूट देण्यासाठी केंद्र शासनाने शासनाकडे आवश्यक कायदेशीर तरतूद करण्याची मागणी केली आहे. या मोर्चाला कल्याण भवन येथून सुरुवात करण्यात आली, तर क्युमाइन क्लब या ठिकाणी मोर्चेचे रूपांतर झाले. तदनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी या ठिकाणी धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, शिवानंद बैसाने, बाळासाहेब बोरसे, शरद सुरेंशी, भैयासाहेब शिंदे, संजय शिंदे, भूपेश वाघ, संजय पोद्दार, विजय खैरनार, राजेंद्र नांद्रे, विनोद पाटील, प्रवीण भदाने, रवींद्र बोरसे, बापू पारधी, मुरलीधर शिंदे, नवीनचंद्र पदाने, राजेंद्र भांबरे, मिलिंद वसावे, जगदीश बडगुजर, ज्ञानेश्वर पवार, विजय ढोबळे, शरद पवार, विजयकुमार देसले, कमलाकर बच्चाव, रुपेश जैन, ज्ञानेश्वर कंकर, गमन पाटील, नाजिन मिर्झा, गोकुळ सोनार, मनोज निकम, छोटू राजपूत, संदीप पवार, श्यामकांत आईरराव, पंडित पाटील, विश्वनाथ सोमवंशी, प्रभाकर मेटकर, सुरेंद्र पिंपळे, शरद पाटील, ऋषिकेश कापडे, गिरीश बागू, संदीप मराठे, संदीप नेरे, अनिल तोरवणे, ईश्वर ठाकरे, तुकाराम बहिराम, गजानन जाधव, दत्तात्रय पाटील, नितीन सासके, अशोक बडगुजर, संतोष जाधव, अविनाश काकुडदे, भूषण सुरेंशी, ज्ञानेश्वर बाविस्कर, विलास पाटील, राकेश केदार, धर्मसिंग पावरा, विशाल परदेशी, रवींद्र पवार, भास्कर परदेशी, वंदना सावंत, तृप्ती राजूरकर, ज्योती वराडे, रखमा पाटील, रुपाली सोनवणे, ज्योत्स्ना सनेर, छाया परदेशी, पल्लवी मांडोडे, दीपाली पवार, प्रतिभा वाघ, दीपा मोरे, चेतना परदेशी आदी सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनात सहभागी झाले होते.
शिक्षक एकजुटीचा हम सब ईडी रद्द ईडी रद्द शाळाबाह्य कामं शाळाबाह्य कामं अरे असं कसं ऐकत नाही अरे बंद करा 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 हम सब लड़ेंगे 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 शिक्षक समन्वय समितीचा शिक्षक समन्वय रद्द करा 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 शैक्षणिक कामे रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा बीएलओची कामं बंद करा बीएलओची कामं बीएलओची कामं बंद लड़ेंगे जीतेंगे प्रश्न आहे की नोकरी एक टीईटी मग आपल्याला जर नोकरी टिपायची असेल तर आपल्याला टीईटी देणं बंधनकारक केलेलं आहे आणि ते बंधनकारक असं केलं आहे की जे 50 वर्षाच्या पुढचे आहेत त्यांना देखील तुम्ही टीईटी बंधनकारक केली आहे. आज लोकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे आणि नोकरी राहते का नाही का माझा उदरनिर्वाह होईल का नाही अशा पद्धतीच्या विवंचनेतून आपण जात आहोत आणि त्या विवंचनेला कुठेतरी वाचा फोडावी म्हणून आपण हा मोर्चा आयोजित केलेला आहे. त्या मोर्चाला आपल्या संघटनेचे पदाधिकारी हे इथं उपस्थित आहेत. खास करून
जे नावं लिहिली का आपण? बंद आंदोलनासाठी उपस्थित असलेले आपल्या धुळे जिल्ह्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि भारताचं भवितव्य वर्गावर्गात घडवणारे माझे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आज 9 जुलैला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। पल के झुकाकर सलाम करते हैं, पल के झुकाकर सलाम करते हैं, हम दिल से आपके लिए दुआ करते हैं। कबूल हो तो मुस्कुरा देना, कबूल हो तो मुस्कुरा देना, ये प्यारा सा दिन आपके नाम करते, ये प्यारा सा दिन आपके नाम करते। यासाठी की जे गरीब बसलेले आहेत त्यांनाही सलाम आणि तुम्ही इथं आले म्हणून हृदयापासून तुमचे धन्यवाद। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपले सर्व समन्वय समितीचे पदाधिकारी जीव तोडून हे सर्व नियोजन रात्रीचा पाठ दिवसची रात्र करून ही सर्व तयारी करत असतात, तरी आपलेच काही शिक्षक बंधू भगिनी शाळेवर जाऊन बसतात। ही खेदाची गोष्ट आहे। हे आंदोलन कशासाठी आहे? हे आंदोलन आपल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, हे आंदोलन आपल्या शिक्षकांच्या अस्मितेसाठी आहे आणि हे आंदोलन खेड्यापाड्यातील वाडी वस्तीवरील विद्यार्थी शिकला पाहिजे, टिकला पाहिजे, त्याचं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आहे। परंतु शासनाने 1 फेब्रुवारी 1 सप्टेंबर 2025 ला टीएटीचा शासन निर्णय काढला आणि या टीएटीच्या शासन निर्णयाच्या अगोदर जेव्हा राज्य शासनाने शिक्षक बंधूंनी भगिनींना जागा द्यायची आहे, शासनाने आपल्याला सांगितलं होतं की 2013 पूर्वीचा शिक्षकांना टीएटी अनिवार्य आहे, परंतु जेव्हा शासनाला कोर्टामध्ये बाजू मांडायची वेळ आली त्यावेळेस बाजू मांडता आली नाही आणि म्हणून 1 सप्टेंबर 2025 ला मान्य सर्वोच्च न्यायालयाने टीएटी बंधनकारक केली। आपण टीएटीचे बऱ्याच लोकांनी फॉर्म भरले, आमच्या सरकारने आंदोलन करतो म्हणून आम्ही टीएटीचा फॉर्म भरला नाही। नोकरी गेली तरी चालेल पण टीएटीचा फॉर्म भरला नाही, परंतु जे भरले, ज्यांनी रात्रीचा पाठ केला, अभ्यास करून फोन येत होते, बापू दादा मला ट्रेनिंग लागलेली आहे, माझा आदेश रद्द करा। म्हटलं का बरं ताई? म्हणे मला टीएटीचा अभ्यास करायचा आहे। खूप अभ्यास केला माझ्या ताईंनी आणि भावांनी आणि ऐन वेळेस पेपर फुटला आणि टीएटी रद्द झाली। काय मिळालं मित्रांनो? आणि म्हणून या सर्व प्रश्नांबरोबर आपला संच मान्यतेचा प्रश्न आहे। या संच मान्यतेच्या प्रश्नामुळे माध्यमिक आणि प्राथमिक मध्ये जो शासन निर्णय लावला 15 मार्च 2024 चा, याच्यामुळे शिक्षक संख्या कमी झाली आणि शिक्षक संख्या कमी झाली म्हणून या शासनाला या धोरणातून काय मिळवायचं आहे मित्रांनो? गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाच्या शाळा टिकल्या पाहिजे। आपली एकच हाक आहे या 9 जुलैच्या आंदोलनातून, आम्हाला मुलांना शिकू द्या, मुलांना शिकू द्या, आम्हाला शिकू द्या, हीच आमची मागणी आहे। काम रात्री 1 तासामध्ये 4च झाले, कसं करणार? 31 जुलै पर्यंत आपल्या शिक्षकांची मानसिकता बदलत चालली। बरेच जण दवाखान्यात ऍडमिट आहेत आणि मी पण रात्री मोठा पसारा मांडून बसलो आणि 4च झाले। बाईंनी सांगितले 12:30 झाले, झोपा। दिवसभर फिरतात आणि रात्री काय पसारा मांडून बसतात। मित्रांनो, म्हणून जाता जाता आपल्याला एकच सांगेल, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, आपके इरादों का इम्तिहान अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आसमान अभी तो बाकी है, आसमान तो अभी। आज संपूर्ण राज्यामध्ये 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन आम्ही आज पुकारलेलं आहे आणि त्या शाळा बंद आंदोलन करून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आमच्या संघटनेच्या ज्या विविध मागण्या आहेत, त्या प्रलंबित मागण्या आहेत, ज्या अन्यायकारक अटी शासनाने आमच्यावर लागू केल्या आहेत शिक्षकांसाठी, त्या संदर्भात आम्ही आज इथून जिल्हा
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत. त्यानंतर तिथे विमान क्लब येथे धरणे आंदोलन आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही आमचं निवेदन देणार आहोत. मागणी अशी आहे की जी TET जी परीक्षा आमच्या शिक्षकांवर लादलेली आहे या संदर्भात शासनाने केंद्र सरकारला पुनर्विचार करण्यास भाग पाडावे आणि या TETच्या चाचकाठीमधून आमची शिक्षकांची मुक्तता करावी. त्यानंतर 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा GR आहे या GRमुळे जवळपास आमच्या संपूर्ण राज्यामध्ये 25,000 शिक्षकांची पदं कमी झालेली आहे. तर पूर्वीचा जो संच मान्यतेचा GR होता तो लागू करावा आणि हा GR रद्द करावा ही दुसरी मागणी आहे. त्यानंतर BLO SIRचं जे पुनर्निरीक्षणाचं काम चालू आहे या कामामुळे आमच्या शिक्षकांवर खूप मोठा ताण पडत असून गेल्या 6 महिन्यापासून जे BLOचं पुनर्निरीक्षणाचं काम चालू आहे त्या कामाच्या विद्यार्थ्यांचं देखील नुकसान होत आहे, शाळांचं नुकसान होत आहे आणि जवळपास आमचे 10 ते 12 शिक्षक या कामाचं ताण घेऊन मृत्युमुखी पडलेले आहेत. शासनाने याचा विचार करावा आणि BLOचं जे काम आहे ते सुशिक्षित बेरोजगार लोकांना देण्यात यावं किंवा दुसरी प्रशासकीय यंत्रणेला ते काम देण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे. यासह अशैक्षणिक कामांचा जो भार आहे असे भरपूर असे जवळपास 100 ते 120 प्रकारचे अशैक्षणिक कामं आम्हाला लावण्यात आलेले आहेत. त्या कामातून आमची देखील मुक्तता करण्यात यावी. आम्ही शिक्षक आहोत, आम्हाला विद्यार्थी घडवायचे आहे, देशाचं भविष्य घडवायचं आहे. आम्हाला फक्त शिकवू द्या. आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला फक्त शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवू द्या. धन्यवाद.